त्यांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. माझ्या समोर खोटं चित्र उभं केलं की शलाका त्याच्याबरोबर सुखी नाहीये. कारण तिचं बाहेर कुठेतरी प्रेम प्रकरण आहे. हे असं सगळं वागताना तुला जरा सुद्धा लाज नाही वाटली ना निरंजन? शी, खरं तर माझं चुकलं की मी अशा फ्रॉड माणसावर प्रेम केलं. प्रेम करायच्या का माणूस म्हणायच्या पण लायकीचा नाहीयेस तू. पुन्हा कधीही मला भेटायचा प्रयत्न करू नकोस, कळलं? आणि हे जे काही वागलायस ना त्याची जरा तरी लाज असेल ना तर पाया पडून माफी माग तिची. अहो पण प्लीज हे बघ, तू माझं ऐकून घे. बस पुरे झाला हा तमाशा. दीपाने सांगितलं आणि तू पकडला गेलास म्हणून माझी माफी मागतोयस ना? तुझं मन साफ असतं ना तर तू हे केलंच नसतंस निरंजन. डिवोर्स हवा होता ना तुला? मिळेल ना डिवोर्स, लवकरच मिळेल. आणि पोटगी दिलीस ना तरी मी ती घेणार नाही. स्वतः कष्ट करेन मी, पण तुझ्या बरोबर एक क्षणही राहणार नाहीये मी. थांब शलाका, आई प्लीज मला थांबवू नका. मी निरंजनला माफ नाही करू शकत. तुम्ही तुमच्या मुलाचीच बाजू घेतलीत ना आणि माझ्यावर संशय घेतला. ती माझी चूक होती शलाका. अगं ते फोटो बघून मी तुला गुन्हेगार समजले आणि वाटलं नव्हतं माझा मुलगा असा निघेल. मला माफ कर. आई मी तुम्हाला एक वेळ माफ करीन सुद्धा, पण निरंजनला कुठल्याही परिस्थितीत मी माफ नाही करू शकत.